कीर्तन सुरू झालंय, बोलत जायचं आणि मोबाईलांमध्ये डोके घालायचे नाही. काही नालायकांना इतकी नालायक सवय लागली, आम्ही वर जीव काढायचा आणि ह्या बदिराणी सरळ उठायचं, येड्या बाबळी जायचं आणि एकट्याची गेम चालून द्यायची. भिकार नाद लागला, भिकार. आणि पहिलं ध्यानात ठेवा, मोबाईल ही गरज नाही. नाही वापरला तर काय होईल? पोरं लेट होत्या का? नाही वापरला काय फरक पडला? ज्याला गरज आहे तो आपल्याकडे येईल ना. एवढं मुळ्यात उठस तर आळायची काय गरज आहे? हॅलो हॅलो, कुठे आहे तू? नदी वय जायचंय तुला? बरं, मोबाईलवर गप्पा इतक्या नालायक आहे. हॅलो, कुठे आहे? जेवला का? झोपला का? फालत आहे का? होता नाही काय? बोकांडी घ्यायचं. एक आता नीट आहे का? बारीक. पहिली गोष्ट, देव भक्कम आहे. आपण चिंता करायचं काही कारण नाही. बोलत जायचं कीर्तनाला, भामटेवाड नाही बसायचं. आजारी बिजारी नाही तुम्ही बोला पटकन. आपण चिंता काही करायचं काही कारण नाही. दुसरा मुद्दा, मोबाईल ही गरज नाही, मोबाईल ही आवड नाही, मोबाईल हे व्यसन आहे. काय मत आहे तुमचं? व्यसन आहे, व्यसन. व्यसन आहे मोबाईल. मोबाईलमुळे 8 रोग झालेत माणसांना. 8 कोणते? घ्या लिहून. 1, संवाद संपला, बोलणं बंद झालं. पाया पडून सांगतो, तुमच्यावर कोणतंही संकट आलं तर ते कोणातरी पशी बोलत जा, त्याने दुःख हलकं होतं. बोलत जा. देवाने कशाला बोलायची ताकद फक्त कोणात दिली? माणसात दिली. बोलत जा, दुःख हलकं कमी करीता. आपली लोक मोबाईलमुळे बोलत नाही आणि संवाद संपल्यामुळं माणसं भरमिष्ट झाली, बोलतच नाही. नवरा बायकोन पोरगा पोरगी 4च माणसं करायचे. 4 मोबाईल आहे आणि 4 गेम चालू आहे. पोराची चालली पबजी, पुरीचं चाललंय टिकटॉक, आईबापाची चालली युट्यूब. एक माणूस नीट राहील. 1, संवाद संपला. 2, माणसं एकलकुंडी झाली. मोबाईलमुळे माणसं बसत नाहीत, एकटे येड्या बाबळीत, मुरीत, शिमिटच्या नळीत, तुरीत, कपाशीत, बांधा खालीच वापरलं एक रातभर. 1, संवाद संपला. 2, माणसं एकलकुंडी झाली. 3, माणसांचा स्वभाव मोबाईलमुळे चिडचिड्या झाला. आणि 4, मेंदूची ताकद झाली कमी आणि कॅपॅसिटी झाली जास्त, माणसं भरमिष्ट झाली. 5, मोबाईल वापरणारी माणसं तुम्ही कवाय चेक करा, पागलच आहेत ते, भरमिष्ट. झोपा नाही त्यांना, झोपा नाही. आणि मोबाईलमुळे अजून 4 रोग झाल्यात. 1, डोकेदुखी. 2, सांधेदुखी. 3, दृष्टीदोष, दिसत नाही मोबाईल वापरणारा. 70चं म्हातारं बिन चष्म्याचं वाचित. इंग्लिश मिडियमचं उचलून शिटावर ठेवा लागत आहे. त्याला 2 दरवाजे दिसत एका गाडीला. आणि 4, मोबाईलमुळे 8वा रोग झालाय, निद्रानाश. झोप राहिली नाही माणसाला, झोप नाही. मोबाईल वापरणारी जी माणसं आहे ना, यांना रात्री मोबाईल जर नसला ते गोदडीच्या दोऱ्या उपसतील. अशी दोऱ्या उपशीत बसलं, झोपलं. निम्या रात्री एकानं गोदडी फाडली, टरा गोदडी फाडली एकांत. त्याचा बाप म्हणला, काल यानं खाट मोडली ना आज गोदडी फाडली, म्हणजे याला झालं काय? त्याच्याही म्हणली, सावध व्हा नाही तर उद्या तुम्हाला फाडीला. आणि 40% पोरं तुम्ही कवाय चेक करा, मोबाईलमुळे गडी राहिले नाहीत. डिस्प्लेच गेला त्यांचा. नवरदेव सुद्धा चेक करून घ्यायचा. बरेच पोरं म्हणजे 5 वर्ष त्याच्याकडे नाहीच काय, तर काय. बरं, फाजील गप्पा आहे, फाजील. मोबाईलवर काय हरिपाठ आहे का? मूर्ख गप्पा. हॅलो हॅलो, अरे नाही बोलत तो, बंद कर. हॅलो 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 हॅलो. आता सगळीकडून रेंज गेली, एवढीच रेंज आहे. बोला पागल. आता मी बोलायचं तुम्ही बोलायचं, दोघांनी पाया पडून सांगतो महाराज. हे इंद्रिकडचे कीर्तन आहे. हे काल सत्य, आज सत्य, उद्या सत्य. लहानाल्या पोरांना महिला मंडळ तुम्हाला पाया पडतो. तुमच्या मुलासारख्या मी आज द्वादशी आहे, प्रदोष आहे, सोमप्रदोष आहे. लहान मुलांना मोबाईल खेळायला देत नका जाऊ. आपल्याला वाटतं आपल्याला एकुलतं एक आहे, कोणच्यासाठी कमवायचंय हे आपल्याला वाटतं.
पण त्याच्या मेंदूला एक शिकलेले लोक ध्यानात ठेवा, ब्रेन इज सेम बट कॅपॅसिटी इज डिफरन्स. प्रत्येकाचा मेंदू समान आहे पण त्याची कॅपॅसिटी वेगळी. एक तहसीलदार आहे तर एक शिपाई आहे, एक शिपाई आहे एक अधिकारी आहे. व्हॉट इज दॅट रिझन बिहाइंड इट? काय कारण आहे त्याला? तर त्याला एकच कारण आहे, ब्रेन इज सेम बट कॅपॅसिटी इज डिफरन्स. शाळेतल्या पोरी सांगा पटकन, 5 मार्काला पर्याय निवड आहे, 5 मार्काला पर्याय निवड आहे. सगळ्या पोरांना 5 पैकी 5 पडतील का? नाही. सगळ्यांना 4 पैकी 4 पडतील का? सगळ्यांपैकी 3 पडतील का? सगळ्यांना 0 पैकी 0 पडतील का? नाही. कुणाला 2 पडतील, कुणाला 1 पडेल. मग सगळ्यांना समान मार्क का पडणार नाही? पर्याय निवडाचं उत्तर प्रश्नपत्रिकेत नाही का? पर्याय निवडा ह्या प्रश्नाचं उत्तर प्रश्नपत्रिकेत नाही का? आहे. प्रश्नपत्रिकेत जो उत्तर आहे आपल्याला फक्त सापडायचं आणि लिहायचंय. मग सगळ्यांना 5 का पडत नाही? तर काहींचा मेंदू फास्ट आहे त्यांना 5 पडतील, काहींचा लोअर आहे त्यांना 4 पडतील, त्याच्यापेक्षा कमी आहे 3 पडतील, त्याच्यापेक्षा कळलंच नाही त्याला 2 पडतील, आणि भेजाच नाही त्याला 0 पडतील. पर्याय निवडा विषय नाही हा विषय. एव्हरी मॅन हॅज अ डिफरन्स कॅपॅसिटी ऑफ नॉलेज. ब्रेन इज सेम, मेंदू समान आहे पण कॅपॅसिटी वेगळी. व्यक्ती समान आहे, प्रारब्ध वेगळा आहे. सावजी, कानोबा आणि तुकोबा एकाच वडिलांची 3 मुलं आहेत. एका वडिलांची 3 मुलं आहेत. एक सावजी, एक कानोबा आणि एक तुकोबा. सावजी वेगळे, ते निघूनच गेले. कानोबा प्रसिद्ध नाही झाले आणि तुकोबा जगद्गुरु झाले. या 3 मुलांना आई एक आहे, वडील एक आहे, समजणारा भगवान एक आहे, पण तिघांचं प्रारब्ध. आता उलट फिरा. बाप पुलशृषी आहे, आई कैकशी आहे. आईचं नाव कैकशी आहे, बापाचं नाव पुलशृषी आहे. आणि एका बापाला 3 मुलं आहेत, रावण, बिभीषण, कुंभकर्ण. एकानं देवाची बायको पळवली तरी अमर झाला रावण. एक लंका कमवून बसला यादीतून गेला, आणि एक झोपा काढीत बसला त्याला माहितच नाही आपल्या यादीत नावच नाही आलं, त्याला त्याच्या उतार्यातच नाही आला गडी. कारण तलाठी बदलला का हा उठायचा आणि हा बदलला का नवीन तलाठी याचा. आता ह्या 3घांना बाप एक आहे, आई एक आहे, बनवणारा देव एकच आहे, तूच सुद्धा एकच आहे, पण प्रारब्ध वेगळे. प्रारब्ध वेगळं राहतं. सगळी माणसं जन्माला आलीत आणि मोदी साहेब जन्माला आले पण 2दा पंतप्रधान. काही माणसं 50-50 वर्षात पक्षात यायला मंत्री नाही, काही पक्षात नसताना मंत्री. ज्याचं त्याचा कोणी कोणाशी घासायची नाही, हा ज्याच्या त्याच्या. बरं आता उलट फिरा, उलट फिरा, उलट. पितामह भीष्मांना मरताना भेटायला देव गेले. प्रारब्ध पहा बरं का, प्रारब्ध. आता ते इच्छा मरणी आहे. कोण? भीष्म. मरण जेव्हा यायचं तेव्हा येणार. गोपाल कृष्ण गेल्या बरोबर पितामह भीष्म आले आणि मी उस्कून देईल बरं का तुम्हाला सांग. पितामह भीष्मांना गोपाल कृष्ण भेटायला गेले. प्रारब्ध ऐका बरं का. समोर उभा कोण आहे? कृष्ण. कुणाच्या? भीष्माच्या. आता देह ठेवायला हरकत आहे का? नाही. पण त्यांच्या डोळ्यातून आनंद अश्रू आले आणि त्यांनी सांगितलं, गोपाल कृष्णजी तुम्ही आज मला भेटलात, भाग्य आहे माझं, आज मला देह ठेवावं असं वाटतंय. पितामह भीष्म देह ठेवणार. तेच गोपाल कृष्णाने सांगितलं, भीष्मजी तुम्ही पितामह आहात, तुम्ही इच्छामरणी आहात, पण तुम्हाला आज देह ठेवता येणार नाही. का? तुमचं थोडंसं कर्म शिल्लक आहे आणि त्याला 6 महिने बाकी आहे. आता सध्या दक्षिणायन चालू आहे, 6 महिन्यानं उत्तरायण लागणार आहे आणि तुम्हाला उत्तरायणात देह ठेवायचा आहे.
पितामह भीष्माने चेहरा सोडून दिला महाराज. आणि पितामह भीष्मांचं शरीर बाणावर 6 महिने ठेवलं. 6 महिने इच्छामरणी माणसाचं शरीर सुद्धा कशावर आहे? बाणावर आहे. आणि ऐका आता, 6 महिन्यानं गोपालकृष्ण आले आणि पितामह भीष्मांच्या डोळ्यातून खळखळा अश्रू आले. आज मी देह ठेवतो, फक्त एक करा. आज मी देह ठेवतो, फक्त एक करा. माझ्या समोर उभे राहा आणि माझ्या नजरेसमोर उभे राहा. तुमचं रूप आणि तुमचे पाय माझ्या डोळ्यात राहू द्या. आता इथं उलट फिरा. पितामह भीष्म इच्छा मरणी असताना सुद्धा 6 महिने त्यांचं शरीर बाणावर ठेवावा लागलं. आणि फडफडणारा आकाशातला पक्षी मरायला रामाच्या मांडीवर आला. लावा डोकं, निवांत डोकं खाजवा. आकाशात फडफडणारा जटायू मरायला रामाच्या मांडीवर. आणि पितामह भीष्म 6 महिने बाणावर. आता उलट फिरा. फडफडणारा जटायू रामाच्या मांडीवर, रामाचा बाप बायकोच्या मांडीवर. रामाचा बाप मरायला बायकोच्या मांडीवर. फडफडणारा जटायू रामाच्या मांडीवर. आणि रामाची बायको पळवणारा रामाजवळ. रावण मेला रामाजवळ, दशरथ मेला कौशल्याच्या मांडीवर, आणि जटायू मेला रामाच्या मांडीवर. कोणाचं प्रारब्ध कधी सांगता येईल नाही. चिंता करायची नाही. मोबाईलचा वापर कमी करा. दुसरा मुद्दा संपला. इथपर्यंत काही शंका नाही. तिसरा मुद्दा आज गायकवाद गुणीजन मंडपवाले, माईक सिस्टीमवाले सगळ्यांची उपस्थिती होते. मृदुंगमणी गायकवाद गुणीजन पारेगाव बुद्रुक गायकवाद गुणीजन मंडपवाले, माईक सिस्टीमवाले सगळे. बुद्रुक बरोबर ना? हा. पारेगाव बुद्रुक गायकवाद गुणीजन मंडपवाले, माईक सिस्टीमवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये, गायकवादकांच्या उपस्थितीमध्ये चाललेल्या अखंड सप्त्याच्या शेवटच्या काल्याच्या कीर्तनाला सुरुवात. काल्याच्या कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी गायकवादक, देणगीदार, वर्गणीदार, पंक्ती देणारे, पंक्तीला येणारे, पंक्तीला बसणारे, पंक्तीला वाढणारे, पंक्तीला जेवणारे, जेवल्यावर घरी जाणारे, जाताना दुसरीच्या चपला नेणारे गायकवादक गुणीजन सगळ्यांना धन्यवाद. कीर्तनाला सुरुवात. कीर्तनामध्ये कीर्तन सुरू करताना, काल्याचं कीर्तन सुरू करताना तिघांचे थोडे गुण गावेत. त्या तिघांचे गुण कोणते ऐका. 1. पंगत घालणाराचे गुण गावेत. 2. पंगत घालणाऱ्यापेक्षा पंक्तीला जेवणाऱ्यांचं कौतुक करावा. का? पंगत कोणी घालील? जेवाय माणसं पाहिजे. आणि 3. या दोघांपेक्षा वाढणाऱ्यांचं कौतुक करावं. लॉन्सला, कारण लॉन्सला लग्न नेलं तर लघवीचे पैसे आहेत. आपल्या पारेगावला सप्ताह चालू आहे. आज या 2-3 हजार लोकांना पंगत, गावातली तरुण पोरं वाढतात. त्यांचं कौतुक का करू नये? हायस्कूल